व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे राष्ट्रीय शिक्षण दिन। मित्रांनो, स्क्रीनवर मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे। या मुद्द्यांचा वापर करून मी हा निबंध तयार केला आहे। ज्ञानाचा दीप उजळू दे, अज्ञानाचा अंधार जाऊ दे, शब्दांनी घडती स्वप्न नवी, शिक्षणाची वाट दाखवू दे। भारतामध्ये दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो। हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षण तज्ञ आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचा अमूल्य योगदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर मांडण्यासाठी भारत सरकारने सन 2008 पासून 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला। डॉक्टर राधाकृष्णन यांचे मत होते की शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो। त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचे साधन न मानता व्यक्तिमत्व घडवणारी प्रक्रिया मानली। डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षणाविषयीचे विचार अतिशय प्रेरणादायी होते। पुस्तकांच्या पानात दडले उज्ज्वल उद्याचे सुंदर स्वप्न, शिकवते जगण्याची कला, घडविते मानवतेचे रत्न। शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळत नाही, तर माणसाचा चारित्र्य, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो। त्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले। म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण दिन हा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे। शिक्षण हे मानवी जीवनाचे मूलभूत अंग आहे। शिक्षणामुळे व्यक्ती सुजाण, विचारशील आणि जबाबदार नागरिक बनते। आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाशिवाय प्रगती करणे अशक्य आहे। देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। सुशिक्षित समाजच राष्ट्राला प्रगती पथावर नेऊ शकतो। या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात। भाषणे, निबंध स्पर्धा, चर्चासत्रे, शैक्षणिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। कारण शिक्षक हे समाज घडवणारे शिल्पकार असतात। शिक्षकांची भूमिका समाजात अत्यंत महत्त्वाची आहे। शिक्षक केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवतात। डॉक्टर राधाकृष्णन यांना नेहमीच शिक्षकाच्या कार्याचा केला आणि शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत असे प्रतिपादन केले। गुरूंच्या हातात भविष्य सारे, त्यांच्या शब्दात प्रेरणा अपार। डॉक्टर राधाकृष्णनचे विचार दाखविती शिक्षणाचा सार। शिक्षणामुळे माणसाच्या विचारशक्तीचा विकास होतो। त्याला योग्य अयोग्याची जाणीव होते आणि तो समाजात जबाबदारीने वागू लागतो। शिक्षणाशिवाय व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे। शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेते। त्यामुळेच शिक्षणाला जीवनाची खरी दिशा देणारे साधन मानले जाते। देशाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित नागरिक घडणे अत्यंत आहे।
त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून ते आत्मसात केले पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण दिन हा आपल्याला शिक्षणाचे मोल समजावून देणारा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या डिजिटल युगात शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे. आजच्या डिजिटल युगात शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्मार्ट वर्ग, ई लर्निंग यामुळे शिक्षण अधिक सुलभ आणि व्यापक झाले आहे. आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, कृषी, उद्योग, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाची गरज आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सुशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि व्यक्ती स्वावलंबी बनते. म्हणूनच राष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. ज्ञानाने वाढे बुद्धी तेज, मूल्यांनी घडे सच्चित्र. शिक्षणच घडवी नवा भारत, समतेचा प्रगतीचा चित्र. मात्र तंत्रज्ञानाबरोबरच मूल्याधारित शिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, देशप्रेम आणि मानवता या गुणांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शिक्षण दिन आपल्याला शिक्षणाचा योग्य उपयोग करण्याची प्रेरणा देतो. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, शिक्षण सर्वांसाठी समान असावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षणामुळेच आपण अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता दूर करू शकतो. राष्ट्रीय शिक्षण दिन हा केवळ एक उत्सव नसून शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांना अनुसरून आपण शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या तसेच देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य घडू शकते. भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे ही मोठी गरज आहे. अनेक भागांमध्ये अजूनही शिक्षणाची योग्य सोय उपलब्ध नाही. गरिबी, अज्ञान, सामाजिक विषमता, बालमजुरी अशा समस्यांमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. राष्ट्रीय शिक्षण दिन आपल्याला या समस्यांची जाणीव करून देतो आणि शिक्षण सर्वांसाठी हा विचार रुजवतो. आज या पवित्र दिनी आपण घेऊ शिक्षणाचा संकल्प. ज्ञान, संस्कार, देशप्रेम हेच असो जीवनाचे शस्त्र. राष्ट्रीय शिक्षण दिन सांगतो, शिकणे ही अखंड प्रक्रिया. ज्ञानाच्या बळावर घडवूया भारताची उज्ज्वल दिशा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा.